बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी गंध फुलांचा. प्रकरण 12. माझ्या वर्गात आणखी एक गोरोपान पोरगं होतं. माझी काळी झुलपं असत तर त्याच्या डोक्याला टोपी. त्याचा एक हात दुळा होता लहानपणापासूनच, त्यामुळं त्याला थोटा ज्ञानू म्हणत. ज्ञानूचं गणित फार चांगलं. मास्तर कामात असली की त्याला मुलांना गणित घालायला सांगत व उत्तरही तपासायला लावीत. तो चुकलेल्या मुलांना छड्याही दे. मला मात्र तो शेजारी बसून घे व दडपून पाठी दाखवी. तो आणि मी एकदा त्याच्या घरी कशाला तरी निघालो होतो. एक घर लागलं, त्याला कुलूप होतं. ते घर वाटेवर असलं तरी एका बाजूला खिन्नपणे उभे असल्यासारखं वाटा. ज्ञानूचं घर तिथंच 20-25 पावलावर होतं. त्यानं त्या घराकडं बघत मला सांगितलं, या घरातला खून झाला आहे. माझा सुदामा नावाचा आणखी एक मित्र होता. तोंडावर देवीचे व्रण होते. 4थीच्या परीक्षेत एक चित्र दिलं होतं. त्या चित्राचं वर्णन करायचं होतं. सर्व मुलांनी लिहिलं, एक नदी आहे, एक माणूस मुलाला पाठीत घेऊन निघाला आहे वगैरे वगैरे. पण ज्ञानूने चित्राचं वर्णन वासुदेव आणि श्रीकृष्ण असा संदर्भ देऊन छान केलं होतं. ही पौराणिक गोष्ट मला वा अन्य कुठल्या मुलाला माहीत नव्हती. त्यामुळं त्या प्रश्नाला सुदामाला सर्वात जास्त गुण दिले होते. दत्तात्रय हा एक माझा जानी दोस्त, पण सगळे त्याला तिरी म्हणत. हा तिरी जरा पोख्तपणे वागे, शहाणा वाटे. त्यानेच एकदा मला देवळात जमल्या मुलांना गदिमाने आपल्या गावावर कविता लिहिली सांगितली होती. ती कविता पूर्वी आम्हाला अभ्यासाला होती असंही तो म्हणाला. तो माझी कधी चेष्टा करी तरी त्याला मी मानित असे. एकदा आई मला सुट्टीत अंगणातल्या एका मोठ्या दगडावर आंघोळ घालीत होती. मी रडत होतो, मला दीपावलीचं लवकर का उठवलं नाही म्हणून. खरं म्हणजे दिवाळी आधी होऊन गेली होती. मला वाटत होतं दिवाळीत रोज पहाटे आंघोळला उठायचं असतं. मी रडत असताना स्त्री रस्त्यानं चालला होता. आई त्याला म्हणाली, आज पहाटेची आंघोळी करायची नसती काय ना रे. वय वय तिरी म्हणाला, पण तिरीवर माझी श्रद्धा असल्याने मी रडायचं थांबलो. एकदा मी कराडला सर्कस बघायला गेलो होतो. अर्थात बरोबर वडील होतेच. घरमालक आप्पा व त्यांची मुले होती. सायंकाळच्या दिव्यांच्या झगमगाटात कराड शहर मला सुंदर दिसले. तिकडं पाहत मी निघालो होतो आणि तोच माझ्या डाव्या पायाच्या चवड्यात एक काटेरी कुंपणाच्या खाली पडलेली तार घुसली आणि भळाभळा रक्त येऊ लागलं. आप्पाने लगेच आपल्या चुन्याच्या डबीतला चुना नखावर घेतला आणि त्या जखमेत भरला. मग आम्ही सर्कशीला गेलो. झालं, सर्कस सुरू झाली. 4-5 तरण्या बांड गोऱ्या पानपुरी रिंगणात सायकली पळवीत होत्या. मी त्यांच्याकडे टक लावून पाहत होतो. त्यात एक बाई मला आमच्या मावशीगत दिसली. गोरी पान, जाड आणि काळ्या डोळ्यांची. सर्कस बघून झाल्यावर तिरी व मी मारुतीच्या देवळाच्या कट्ट्यावर पश्चिमेला तोंड करून खाल पाय चाडून बसलो होतो. त्यावेळी तिरी मला म्हणाला, सर्कशीतल्या झोपाळ्यावर पोरी बसल्यावर तू त्यांच्याकडे सारखा काय पाहत होतास. त्या गावात गंगी नावाची एक अतिशय इरसाल पोरगी होती. तिच्या वाटेला कोणी जात नसे. कोण जाईल त्याचा ती धुळा उडवीत होती. तगडी व काटक होती. एकदा मला महारवाड्यातल्या काळ्या पोरानं फसवलं. तू मला बल्ब गेलेला दे, मी तुला बॅटरी देतो. असे गेलेले बल्ब माझ्या घरी होते, पण त्या बडबडीत डोळ्याच्या काळ्या पोरानं बॅटरी काही दिली नाही. त्याला मनपापुढच्या पटांगणात एकदा मी लात मारली. गंगी तिथंच होती. एकदम मला म्हणाली, 100 रुपये जरी येणं असलं तरी कोण लात मारतं का. पोलीस पाटलाचा एक पोरगा होता. त्याला सर्वजण थापाड्या म्हणत. एकदा पोरं मंडपाजवळ सुट्टीत दुपारी तिथल्या एका मोठ्या कोपऱ्यावरच्या असल्या दगडावर बसली होती. तेव्हा तो अचानक म्हणाला, शाळेची घंटा झाली की आमची बाई बोंबालती. सगळी पोरं त्याला हसली. त्यानंच एकदा मला सांगितलं होतं, आमच्या घरातल्या शिक्क्यावर नाग येऊन बसतो. नदीच्या वाटेवरच्या वाड्यात आणखी एक दुसरा दादू नाना होता.
तो उंच आणि तगडा होता. दणदणीत खाकी हाफ पॅन्ट घालायचा, डोक्याला टोपी, त्याचे डोळे काजळ घातल्यागत दिसत. भलता समंजस. वयाच्या मानाने तो पोखतो वागे, पोरांचं पुढारी पण करे. सगळी पोरं एकदा ओढ्याला कुठेतरी पोहायला गेली. ओढ्याला नळाचं कॅनलचं पाणी सोडल्यानं ओढा गढूळ पाण्यानं भरून वाहत होता. सारी पोरं त्यात डुबक्या मारत होती. त्यांचा मित्र ज्ञानू नानाही त्यात होता. एकाएकी दादू नानाच्या लंगोटीत एक इरुळा शिरला. दादू नाना खच्चून ओरडायला लागला. पोहत पोहतच तो मागं वळला आणि लंगोटीत शिरला इरुळा त्यानं हातानं काढून दूर फेकून दिला. ही गंमत पोरं अनेकदा सांगत. मलाही त्याची गंमत वाटे. एकदा आमचा वर्ग चाफ्याजवळच्या खोलीत भरत होता. कोण शिक्षक होते हे मला माहीत नव्हतं. त्या दिवशी साहेब येणार होते. इन्स्पेक्शन होतं. जय्यात तयारी केली होती. श्रीरंगने एक आयडिया केली होती. चौकटीत वर फुलं बांधली होती. साहेब येताना त्यांच्या अंगावर पडावी अशी योजना होती. इन्स्पेक्शन चांगले व्हावे म्हणून श्रीरंगने दुसरीही एक योजना केली होती. साहेब वर्गात आले की बंदूक उडवायची, अर्थात दिवाळीतली. त्याप्रमाणे साहेब आले. साहेब वर्गात घुसले. त्याबरोबर धाडकन आवाज झाला. फुलं पडली पण साहेब घाबरले. मुले हसली. श्रीरंगने केपाच्या बंदुकीत केप घालून उडवली होती. आप्पा गुरुवाची पोरगी पुढं मला खूप वर्षांनी तिकडे गेल्यावर दिसली. ती आता बाई झाली होती. तशीच गोरी, पान खाल्ल्यागत लाल लाल ओठ, जरा थुलतुली झाली होती, जरा जाड. तिचं लग्न झालं होतं. आप्पा गुरुवाला तेवढीच पोरगी होती. नवरा वारला की नवऱ्यानं टाकली ते मला कळलं नाही, पण ती आता आप्पा गुरुवाच्या गुरवकीचं काम करत होती. शिंग वाजवीत होती. गावात एक सुंदर पिंपरण होती. तिच्या खाली पार होता. त्या पारावर घटस्थापनेला घट बसवत. आप्पा गुरुवाकडं ते काम असे. तिथं एक तो पत्रावळी ठेवी, त्यावर वावरी आणि त्यात मका, हरभरा, खपली इत्यादी धान्य घाली. त्यावर पाण्यानं भरलेला घट ठेवी, त्यावर नारळ असे. हे सारं उघड्यावर असे. दुसऱ्या दिवशी त्या घटाचे उद्यापन करीत. आप्पा गुरव हा त्या गावातला एक भला माणूस होता. आपलं काम तो फार प्रामाणिकपणे करी. मारुतीच्या देवळात तो असे. त्याची ढवाली गोरीपान बायको होती. तशीच एक पोरगी गोरीपान होती, मोठ्या हाडाची, सुंदर दिसे. इतकी सुंदर मुलगी गुरुवाच्यात असू शकते याचं मला आश्चर्य वाटे. आप्पा गुरव मारुतीच्या देवळाच्या लांबड्या पायऱ्यावर बसत असे. बसण्याची त्याची एक खास रीत होती. खालच्या पायरीवर बसून तो हाताचे कोपरे वरच्या पायरीवर ठेवून आराम करी. तुळशी पुनवेला गावातल्या सगळ्या तुळशींची लग्ने करावायचे काम आप्पा गुरुवांकडे असे. कट्ट्यावर एक कुंडी ठेवून त्यात तुळस लावली होती. बाकी घरमालकांच्या घरात तुळस नव्हती. आप्पा गुरव वरी, मी, आई, वडील, घरमालक, त्यांची बायको, त्यांची मुलं वर येत. आप्पा गुरव मंगलाष्टका म्हणे व मग अक्षता पडत. मग तो सिंग वाजवी. साऱ्या गावातून फिरताना त्याला फार रात्र होई. 12 वाजत. तुळशीची लग्न लावणारी मालक मंडळी झोपलेली असत. आप्पा गुरव उठवत नसे. तो मंगलाष्टका म्हणून लग्न लावी, शिंग वाजवी, तुळशीचे आवळा सुपारी घरी आणे. हे गुरुवाने न्यायचे असते म्हणे. रात्रभर आप्पा गुरव मंगलाष्टका म्हणत फिरे. रात्रभर कुठे ना कुठे शिंग वाजले मला ऐकू येई. कधी कधी पहाटेचे 4 वाजत. मग आप्पा गुरव झोपायला जाई. एवढ्याशा छोट्या गावात मात्र 3-4 वाडे होते. एक ज्ञानू नानाचा, दुसरा जगू मामाचा आणि तिसरा बाळू पाटलाचा. आप्पांच्या घराच्या पाठीमागेही एक वाडा दिसे. बाळू पाटलाच्या वाड्याचा आवार फार मोठा होता. जवळजवळ अर्ध्या एकरात वाडा असावा, पण त्याची दर्शनी बाजू ढासळली होती. फक्त लाकडी चौकट शिल्लक होत्या. त्यातून माणसं आत जात. आत त्याने पत्र्याचे लांब लचक घर बांधले होते. त्यांच्या वाड्याच्या पलीकडे सगळं उघडं रान होतं. त्यांच्या दारातल्या चाफ्याची हिरवी पानं मला दिसत. वाड्याच्या कोपऱ्यात चाफ्याजवळ एक परटिनीचं घर होतं. काळी कुट्ट परटीन. तिचा एकुलता एक पांडा मुलगा. हा पांडा शाळेला जाताना अगदी सुरुवातीला मला बोलवायला आला होता. आम्ही बदली होऊन इथं आल्यावर कोणाची ओळख नव्हती. पांडा शाळेला जाता जाता जिना चढून वर आला.
काळाकुट्ट, ढोल्या, भाबडा व प्रेमळ. चल शाळेत म्हणाला. मला बरं वाटलं. एकतरी दोस्त मिळाला. त्याच्याबरोबर शाळेत गेलो. वडील अगोदरच शाळेत गेले होते. मी वर्गात गेलो. मंडपात एका बाजूला तो तिसरीचा वर्ग भरत असे. तिथे कोणी शिक्षक नव्हते. बहुतेक ऑफिसात गेले असावेत. मला पाहून सगळी मुलं मला आपल्याजवळ बसायला बोलवू लागली. दप्तर घेऊन मी एका कोपऱ्यात बसलो. तट्ट्याची भिंत करून वर्ग तयार केला होता. पलीकडं मंदिरात भक्तांना यायला मोकळा रस्ता ठेवला होता. त्याच्याही पलीकडे तट्ट्या लावून असाच एक वर्ग तयार केला होता. सगळी पोरं कालवा करू लागली. मला मुलांची नावं सांगणारा विलास बाळू पहिल्यांदा भेटला. तो एका पोराकडे बोट दाखवून म्हणाला, हा बटाव. विलास बाळूने मला पुन्हा विचारलं, ह्याचं नाव काय? बटान. मी म्हणालो. सगळी पोरं हसली. चिमणी नावाच्या पोरीची ओळख करून दिली. चिमणी हे मुलीचं नाव ऐकून मला जरा आश्चर्य वाटलं. एकदा दादा मंडपात भरल्या वर्गात शिकवत होते. दुसऱ्या वर्गातली एक मुलगी दादांच्याकडे तक्रार घेऊन आली. त्यांच्या वर्गावर कोणी नसावे. ती दादांना म्हणाली, गुरुजी, चिमणीनं आम्हाला मारलं. जा कावळ्याला सांग जा. दादा म्हणाले. सगळी पोरं हसली. मग मधली सुट्टी झाली. तो माझा पहिलाच दिवस होता. पोरं बाहेर पळाली. कुणी घराकडे जेवायला. मला काहीच कळत नव्हते. मीही बाहेर पडलो. वर्गात कुणीच नव्हते. झक्क ऊन पडलं होतं. पिंपरणीच्या खालून मी दूर पाहिलं. पाणी चकाकत होतं. डोह दिसत होता. कृष्णेचं पहिलं दर्शन. पहिल्यांदा मला काही कळेच ना, कारण यापूर्वी कधी मी नदी पाहिली नव्हती. त्या सुंदर पाण्यावर ऊन खेळत होतं आणि ते दृश्य सुंदर दिसत होतं. शाळा सुटेपर्यंत कोणी वर्गावर आलं नाही. मग शाळा सुटली. त्या वर्गात देशपांडे गुरुजींची एक अतिशय गोरीपान, लाल ओठाची व टिकल्या टिकल्यांचं पोलकं व झबलं घातलेली पोरगी होती. कपड्यावर तांबड्या गोल टिकल्या होत्या. बाकीचं रान पांढरं. वर्गात तिनं मला अंकल्पी दिली होती. शाळा सुटली. सारी मुलं पाट्या घेऊन उधळली. माझ्या हातात तशीच अंकल्पी होती. पोरगी बाहेर पळाली. माझ्या हातातली अंकल्पी घेऊ लागली. झटापट झाली. तिला मैदानातच पाडली व मीही तिच्या अंगावर पडलो. पोरगी रडत रडतच तिच्या आईकडे गेली. आई भांडायला आली. ती तंतनतच तिकडून येत होती. देशपांडे मास्तर बाळू पाटलाच्या घरात एका बाजूच्या खोलीत राहत होते. तेवढ्यात आई जिना उतरून खाली आली. जिन्याच्या खालच्या पायरीवर उभी राहून ती झरोक्यातून बाहेर पाहत होती. मी पाठीमागं उभा होतो. आई काहीच बोलली नाही. तेवढ्यात घरमालक आप्पांनी त्या देशपांड्यांच्या बायकोला अंगणात जाऊन खडसावलं. मग ती बाई परत गेली आणि आप्पा आत आले. आत येताना ते म्हणाले, 12 गावचं पाणी प्यालेली बाई आहे ती. मला वाटलं देशपांडे मास्तराची बदली 12 गावाला झाली असावी व त्या 12 गावचं पाणी ती प्यालेली असावी, म्हणून आप्पा तसे बोलले असावेत. पिंपरणीखाली मोठा पार होता. त्याचा घेर बराच मोठा होता. ती पिंपरणी फार उंच नव्हती. तिच्या फांद्या आडव्या पसरल्या होत्या. सर्व पारावर या फांद्या विखुरलेल्या. सगळा पार सावलीनं भरून जाई. पोरं सुट्टीत त्या पिंपरणीवर सूरपारंब्या खेळत, फांद्यावरून पळत. फांद्या पार उंच नव्हत्या. एक फांदी आडवी तालमीच्या पत्र्यावर गेली होती. पोरं त्या फांदीवरून पळत त्या तालमीच्या पत्र्यावर जात, मग तालमीवरून खाली येत, रिंगणातली काटकी शिवत. असाच एकदा सूरपारंब्यांचा खेळ चालला होता. डहाळ्या हलत होत्या. तालमीचा पत्रा वाजत होता. पोरांनी दंगा मांडला होता. मी खाली उभा राहून खेळ बघत होतो. खेळता खेळता मारुती सीताराम नावाचा ढांगुळा पोरगा डहाळीवरून रापकन दगडावर बरगडीवरच कोसळला. जवळ तोरशांचं घर होतं. त्यांची अंजू नावाची मोठी पोरगी पाणी घेऊन आली आणि ते पाणी तिनं त्याच्या तोंडात घातलं. पोरगं उशिरानं शुद्धीवर आलं आणि मग घराकडं पळालं. काही काही भटके लोक गावात येत. अस्वलवाले, कल्हईवाले. अस्वलवाला 7वीच्या वर्गाच्या जवळ लिंबाखाली उतरे. तो एक प्रचंड मोठा लिंब होता. एवढं मोठं लिंबाचं झाड मी कधीच पाहिलं नव्हतं. ते खूप उंच होतं आणि फांद्याही खूप पसरलेल्या होत्या. त्या लिंबाखाली चुन्याची घाणी होती.
गोल दगडांनी बांधलेली. तिचा खोलगट बांधीव दगडी नाला चांगला दिसे. पावसाळ्यात त्यात पाणी साठे. पोरं शाळेत येताना पाय चिखलाने भरलेले असत. मग त्या घाणीतल्या पाण्यात पाय बुडवीत घाणीच्या काठावरनं चालत व एक पाय त्या घाणीतल्या पाण्यातनं बुडवून स्वच्छ करत मग वर्गात जात. तिथं कधी अस्वलवाला येई. पोरं जमत. अस्वल सारखं या पायावरून त्या पायावर झुलत राही. ते पाहून मला त्याची गंमत वाटे. त्याचा मालक त्याला कण्या करून घाली. इतर वेळी ते गुडगुडी ओढे. मग त्या अस्वलाचा देवळापुढं खेळ होई. खांद्यावर बंदूक घेऊन अस्वल सैनिक होई. गोळी घातल्यावर सैनिक कसा पडतो ते तो दाखवी. एकदा तिथल्या पैलवानाबरोबर अस्वलाची कुस्ती लावली होती. अस्वल काही पैलवानाला पडलं नाही. एकदा असंच कुणीतरी फिरस्ते कलईवाले पिंपरणीच्या पारावर उतरले. उघड्यावर उतरलेले, उघड्यावरच रात्री झोपलेले. काही मुलं रात्रीच्या आधीच फांद्यावर चढून दडून बसली. ते रात्री काय करतात बघायला. त्यांनी पाहिलं नवरा बायको होते. मग केव्हा तरी झाडावरून उतरले. सकाळी त्यांची नावं मोठ्या माणसांना कळली. त्यांनी त्यांना झुडपून काढलं. एकदा मी मंडपाजवळ मोकळ्या मैदानात खेळत होतो. अंधार पडू लागला होता. 1-2 पोरं असावीत. तेवढ्यात माडीवरून खोडके मास्तरांनी मला हाक मारली. खोडके मास्तरांच्याबद्दल मला फार आदर वाटे. एकतर ते मला चांगले वागवत, शिवाय त्यांची बायको मला जावई म्हणे. खोडके मास्तरांनी मला हाक मारली. तू गणितात पहिला आला आहेस असं म्हणाले. मी वरती गेलो तर तिथे खोडके मास्तर पेपर तपासत बसले होते. दादा, हरी मास्तर, मांडके मास्तर ही सर्व मंडळी तिथं होती. तिथं पेढे खायचे चालले होते. तू गणितात पहिला आलास म्हणून हे पेढे असे ते म्हणाले. पण पेढे खाण्याचा त्यांचा आधीच कार्यक्रम चालला होता. खोडके मास्तरांच्यात म्हशी होत्या. दूध भरपूर होतं. त्यांची बायको आणि त्यांची सासू दिवसभर त्या म्हशीच्या उसाभरीत. त्यामुळं त्यांच्यात भरपूर दूध दुभतं असे. त्या दुधाचाच त्यांनी खवा करून पेढे केले असावेत असं मला वाटलं. पेढे खाऊन मग मी खाली गेलो व अंधार पडत चालाय म्हणून घरी गेलो. एकदा मी असाच अंधारात मंडपाजवळ उभा होतो. नुकताच सूर्य मावळून अंधारू लागलं होतं. बरोबरचे सगळे सवंगडी खिळून दमून आता घराकडे गेले होते आणि मी एकटाच तिथे उभा होतो. आमच्या शाळेनं कसल्या तरी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. बहुतेक पळण्याच्या असाव्यात. त्यात मी भाग घेतला होता. आपण स्पर्धेत पहिला नंबर आणायचा अशी मनात जिद्द आणून मी अंधारातून दूर दूर धावत गेलो व धावतच आलो. त्या दिवशी मी धावतच ही स्पर्धा कसल्याही परिस्थितीत जिंकायचीच असं ठरलं होतं. असं अंधारातच मी घरी गेलो होतो, मात्र जिंकण्याचा निश्चय करूनच. त्या गावात एक कराडचा गारुडी नेहमी. खांद्यावर मोठी झोळी, पगडी, धोतर, अंगात काळा कोट आणि हातात पुंगी, पायात चाळ असा त्याचा वेश असे. तो एकदा असाच गावात आला. बाळू पाटलाच्या वाड्यातून बाहेर रस्त्यावर आला आणि पुंगी वाजवू लागला तर त्याची पुंगीच बंद पडली. त्याला कळलं की कोणीतरी दुसऱ्या इथल्या मांत्रिकानं मंत्र घालून आपली पुंगी बंद पाडली असावी. मग त्यानं त्या मांत्रिकावर ही कडी करून पुंगी सुरू करायचं ठरवलं व ती पुंगी त्यानं 2 वेळा तंगड्या खालून बाहेर काढली. मग पुंगी सुरू झाली. ह्याचं कोणीतरी मला सांगितलं होतं, पण मी मात्र पुंगी बंद पडलेली पाहिली होती. त्या गारुड्याला बाळू पाटलाच्या वाड्यापुढं पाहिलं होतं आणि पुन्हा पुंगी सुरू झालेली ही पाहिली होती. ही मंत्रतंत्राची नाटकं गारुडीच करत असावेत असा संशय मला त्यावेळी तरी आला नव्हता. हाच गारुडी एकदा आमच्या शाळेजवळ अगदी सकाळी आला. त्यावेळी आमचा वर्ग मंडपात माडीवर भरत असे. मास्तर यायचे होते. शनिवार होता. सकाळची शाळा होती. मी पुढे गॅलरीत उभा राहून मित्रांशी बोलत होतो. तोच गारुडी दिसला. तो सांगत आला होता की गांधीजींचा खून झाला आहे व सर्व पोरांना कळलं की गारुड्याला खरंच जादूनं कळतं. त्या दिवशी शाळा सोडून दिली. मारुतीच्या देवळाजवळ सारा गाव जमला. पालखी आणली. त्यात गांधीजींचा फोटो ठेवला. अंतू मास्तर त्यात प्रमुख होते. पालखी उचलली आणि अंतू मास्तरांनी सूर धरला. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. ही गांधीजींची प्रार्थना अंतू मास्तर म्हणत होते
व सारे गावकरी पाठीमागून म्हणत होते. अशी गावातून फेरी काढली. मग जाळपोळ सुरू झाली. ब्राह्मणांची घरं जाळली जाऊ लागली. तिथं ब्राह्मणाचं एकच घर होतं. गावकरी त्याचं घर जाळायला आले. ब्राह्मण पाया पडू लागला, विनंती करू लागला, पण माणसं ऐकेनात. तोच गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आप्पा पाटील तिथे आले. अरे त्या गरिबानं काय केलंय? तो ब्राह्मण असला तरी आपलाच माणूस आहे, वा घरला. त्याच्या घराला धक्का न लावता मंडळी परतली. त्या दरम्यानच किरूला मास्तरकीची नोकरी लागली होती, लांब तिकडं नाईकबाच्या डोंगरातल्या गावात. मग खोडके मास्तर, मांडके मास्तर, हरी मास्तर मारुतीच्या देवळामागच्या शाळेच्या वर्गात जमले. कंदील आणला होता. सर्वत्र जाळपोळ चालली होती. गावातल्या ब्राह्मणाला मारायचा कट ते रचित होते. पण आता एकाएकी बिनकारणाचं जाऊन कसं मारायचं म्हणून त्यांनी कट रचला. त्याला शाळेत बोलवायचं. किरूला नोकरी लागली म्हणून त्याला पेढे खायला द्यायचे. त्याने पेढे खाल्ले की त्याला ठोकायचा. गांधीजींचा वध झाला असता याने पेढे खाल्ले असा डाव रचून त्याला मारायचं. झालं, प्लॅन ठरला. पण भटाला शाळेत बोलावणार कोण? तो तसा शाळेत येणार नाही. तो आलास तर पाटील मास्तरांनाच येईल. दादाला सर्वजण पाटील मास्तर म्हणत, म्हणून त्यांनी पाटील मास्तरांना बोलावून आणलं. आपला प्लॅन त्यांना सांगितला. पाटील मास्तर तयार झाले. बोलावून आणतो म्हणाले आणि बाहेर पडले. पण त्यांना ही गोष्ट पसंत नव्हती. आता करायचं काय? हे गावातले सगळे मास्तर बंडखोर होते. पाटील सर विचारी होता. त्यांनी विचार केला आणि ते भटजींच्या घरापुढे गेले. हाक मारली, भटजी चला पेढे खायला. कशाचे? भटजीने आतूनच विचारलं. किरूला नोकरी लागली. आलो आलो म्हणून भटजी कपडे घालून बाहेर आले. चला. वाटेत पाटील सर पिंपरणीच्या पाराजवळ अंधारात थांबले. हे पहा, तुम्ही सावध राहा, तुम्हाला मारणार आहेत. कोण कोण? पाटील मास्तरांनी नावं सांगितली व पुढे म्हणाले, किरूला नोकरी लागली म्हणून ते तुम्हाला पेढे खायला देतील. आणि तुम्ही पेढा खाल्ला की गांधीजींचा खून झालाय आणि तुम्ही पेढे खाताय म्हणून तुम्हाला मारणार आहेत. तर तुम्ही कसल्याही परिस्थितीत पेढा खाऊ नका. आता पेढा खाणं बरं नाही असं म्हणा हवं तर. कळलं? भटजीला ते पटलं आणि ते दोघेही शाळेकडे निघाले. वाटेत पाटील मास्तरांनी भटजींना सांगितलं की हे मी सांगितले असं तिथं कुणालाही सांगू नका, ते मला दोष धरतील. तुम्हीच भटजींना पेढा खाऊ नका म्हणून सांगितलं म्हणतील. ठरल्याप्रमाणे ते शाळेत गेले. या किरूला नोकरी लागली, कोणतरी म्हणालं. चांगलं झालं भटजी, म्हणून आम्ही पेढे वाटतोय, हा घ्या पेढा. पण भटजीनं पेढा हातात घेतला नाही. ते एवढेच म्हणाले, गांधीजींचा खून झालाय, अशा वेळी पेढा खाणं योग्य नाही. झालं, त्यांचा प्लॅन विस्कटला. थोड्या वेळाने सर्वजण घरी गेले. पाटील मास्तरांनी भटजीला हे सांगितलं असेल याची कोणाला शंका आली नाही, कारण ते त्या सर्वांचे सच्चे विश्वासू मित्र होते. अशा तऱ्हेने पाटील मास्तरांनी भटजीला वाचवले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.